पुण्यामध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती पुन्हा एकदा घणाघाती हल्लाबोल केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ठाकरेंनी टीकेची झोड उठवली। एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं थेट आव्हान दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुण्यामध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपवर पुन्हा एकदा घणाघाती हल्लाबोल केलाय। ढेकणाला आव्हान देत नाहीत ते अंगठ्याने चिरडायचे असतात असं उद्धव ठाकरे फडणवीसांचं नाव न घेता म्हणाले आणि त्यावर ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटलाय अशी फडणवीसांनी टीका केली आहे। जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे, एकतर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे। मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष। ढेकणाला कधी आव्हान नाही देत, ढेकणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात। त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे, तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे, ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत। जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।